मंडळी, औरंगजेब मरून गेला तरी त्याची कबर काय महाराष्ट्राचा पिच्छा सोडत नाही। त्या कबरीपायी काल नागपूर पेटलं। काल नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून दोन गटात हिंसक हाणामारी सुरू झाली होती। दोन्ही गटांमध्ये दगडफेकही झाली आणि नंतर हे प्रकरण इतकं वाढलं की पोलिसांना त्या ठिकाणी पाचारण करावं लागलं। त्या हिंसक जमावाला थांबवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या। यावेळी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली आणि वाहनांचंही नुकसान करण्यात आलं। वाहनं पेटवून देण्यात आली। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात कलम 144 लागू करण्यात आले। म्हणजे एकूण काय तर औरंगजेबाच्या कबरीचा वाद हा फक्त वाद राहिलेला नसून हे प्रकरण आता दंगलीपर्यंत पोहोचलंय। पण मंडळी, ही दंगल भडकायला नागपूरमध्ये असं काय घडलं होतं? या सगळ्या हिंसक भांडणाची सुरुवात कशी झाली आणि आता सध्या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी। मंडळी, राज्यात छावा सिनेमा रिलीज झाल्यानंतर अचानक औरंगजेबाची कबर काढण्यासंदर्भात राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांनी वक्तव्य केली होती। त्यावरून राजकारण सुरू असताना काल नागपुरात विश्व हिंदू परिषदेने मोर्चा काढला होता। या मोर्चात विश्व हिंदू परिषदेच्या जवळपास 30 ते 35 कार्यकर्त्यांनी काल दुपारी 1 वाजता महाल झेंडा चौकात औरंगजेबाचे फोटो आणि प्रतिकात्मक कबर तयार केली। या कबरीवर मुस्लिम धर्मासाठी पवित्र मानली जाणारी हिरवी चादर टाकण्यात आली होती। त्यावर कुराणाच्या आयत लिहिलेल्या होत्या। मोर्चात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबावर असलेल्या तीव्र रागामुळे त्याचे फोटो आणि कबर पेटवून दिली। महाल चौकात हा सर्व प्रकार 4 वाजेपर्यंत सुरू होता। विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते महाल चौकात 4 वाजेपर्यंत उपस्थित होते। मग या उत्साही कार्यकर्त्यांनी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास न्यूज मीडियाच्या पत्रकारांना फोन करून बोलावून घेतलं। शिवाय प्रतिकात्मक कबरेवरील हिरव्या रंगाची चादर जाळल्याचे काही फोटो विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेत। नंतर त्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घोषणाबाजी केली। त्यांचा हा उफाळता जोश बघून रात्री 7:30 वाजता पोलिसांनी त्यांना आंदोलन बंद करण्यास भाग पाडलं। पण तोपर्यंत ही चादर पेटवल्याची बातमी आगीसारखी अख्ख्या नागपुरात पसरली होती। इकडे पोलीस विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना महाल परिसर सोडण्यासाठी सांगत होते आणि हे सगळं सुरू असताना रात्री 8:30 वाजता चिटणीस पार्क चौकाकडून एक गट आला आणि त्यांनी हिरवी चादर जाळल्याबाबत आक्षेप घेतला। आता हे प्रकरण चांगलं चिघळणार असल्याचं पोलिसांना कळून चुकलं होतं। दरम्यान या दोन्ही धार्मिक गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली आणि इथंच वाद भडकला। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दुकाने बंद करण्यास भाग पाडलं आणि परिसराला घेराव करत पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला। दुकाने बंद केल्यामुळे एकच गोंधळ उडाला। दोन्ही गटातील युवकांनी दगडफेक करणं सुरू केलं तर काहींनी दुचाकी जाळल्या। 2 जेसीबी जाळण्यात आली। पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। या सगळ्या घटनेत तब्बल 10 ते 15 पोलीस जखमी झाले होते। हिंसाचारात पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावरही कुऱ्हाडीनं हल्ला झाला। परिस्थिती हाताबाहेर चालल्याचं बघून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। पोलिसांनी दंगल आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता। महाल परिसरातल्या गल्ली बोळांमध्ये जाऊन कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं होतं। ज्या तरुणांनी दगडफेक केली त्यांची नावे सांगा असं आव्हान त्यांनी केलं। परंतु पोलिसांच्या आव्हानाला या गल्ली बोळांमधून प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे पोलिसांनी धडक कारवाई करून दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या तरुणांना पकडून रस्त्यावरच ठोकून काढलं। दोन्ही बाजूच्या सुमारे 80 तरुणांना पोलिसांनी अटक केल्याचं समजतंय। पोलिसांचं रात्री उशिरापर्यंत कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं। सध्या नागपूरमध्ये संचारबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले असून महाल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे। शिवाय सोमवारी रात्रभर पोलिसांचे अटक सत्र सुरू होते। याशिवाय सायबर पोलिसांकडून जवळपास 1800 सोशल मीडिया अकाउंट्सची तपासणी करण्यात आली। सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर आणि 55 व्हिडिओ पोलिसांच्या रडारवर आहेत। नागपूरच्या महाल परिसरानंतर हंसपुरी भागातही तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे। या भागात 20 ते 22 वाहनांची तोडफोड करण्यात आली। मात्र पोलिसांनी येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे। नागपूरचे डीसीपी अर्चित चांडक यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना काही अफवांमुळे घडली। आता परिस्थिती नियंत्रणात आहे। आमचे पथक येथे उपस्थित असून मी सर्वांना आवाहन करतो की कोणीही कारणांशिवाय घराबाहेर पडू नका किंवा दगडफेक करू नका। दगडफेक सुरू होती म्हणून आम्ही बळाचा आणि अश्रुधारांचा वापर केला। या हिंसक प्रकारावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की नागपूरच्या महाल परिसरात ज्या पद्धतीने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे
ती अत्यंत निषेधार्थ आहे. काही लोकांनी दगडफेक केली, अगदी पोलिसांवरही. हे चुकीचं आहे. मी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्या घटनेवर व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेली कठोर पावले उचलण्याची मी पोलीस आयुक्तांना सांगितलेली आहे. जर कोणी दंगल किंवा पोलिसांवर दगडफेक केली किंवा समाजात तणाव निर्माण केला तर अशा सर्व लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. नागपूरची शांतता बिघडू नये यासाठी मी सर्वांना आवाहन करतो. जर कोणी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असं म्हटलंय. याचबरोबर ही घटना जर नियोजित असेल तर दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सध्या नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडक बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलाय. शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली. पोलिसांनी वैद्यकीय कारण असल्याशिवाय बाहेर पडण्यास मनाई केली. एकूण ही सगळी परिस्थिती बघता आपल्या देशातील तरुण बेरोजगार तर होताच, पण तो आता धर्मांध आणि कट्टरवादी होत असल्याचं दिसून येते. आणि ही सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. पण या सगळ्या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.